नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा मोहीम 2026 उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये सायकल प्रेमींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंगा फडकवत देशभक्तीचा संदेश दिलाय. ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त दीपक जिंजाळ, उपायुक्त मीनल पालांडे, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रज्ञा म्हात्रे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, सायकल प्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकल स्वारांनी आपल्या सायकलवरती तिरंगा ध्वज लावून तसेच हातामध्ये तिरंगा घेऊन उत्साहात सहभाग घेतला. हर घर तिरंगाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. महानगरपालिका मुख्यालयापासून सुरू झालेली ही सायकल रॅली आराधना सिनेमा, गजानन महाराज मठ मार्ग, पुणा गाडगीळ, तलावपाली या मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत राम गणेश गडकरी रंगायतन येथे पोहोचली. या संपूर्ण मार्गावरती तिरंगा घेऊन सायकल स्वारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. हर घर तिरंगा उपक्रम केवळ घराघरात तिरंगा फडकवण्यापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा ठरावा या उद्देशाने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल तिरंगा रॅलीमधून राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. खरं तर हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे आज ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून आम्ही सायकल स्वार संस्थेमार्फत आज ही सायकल रॅली इथून निघालेली आहे आणि ठाण्यातील विविध भागांमधून ही रॅली फिरणार आहे. आज हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे मी सर्वांना शुभेच्छा देते. इथेच थांबते. धन्यवाद. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 80 वर्ष होत आलेली आहेत. या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ठाणे महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि आम्ही सायकल प्रेमी या संस्थेतर्फे आज पासून 7 दिवस कंटिन्यू हर घर तिरंगा हा उपक्रम राबवलेला आहे. त्याचा आज हा पहिला दिवस आहे आणि आज ह्या आम्ही सायकल प्रेमी या संस्थेकडून आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने महापालिका भवनातून ठाण्यातील विविध रस्त्यावरती एक प्रकारची स्वातंत्र्य दिनाचं स्वागत करण्याकरता व जनजागृती करण्याचा उपक्रम हाती राबवलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी ठाणे शहरातले आम्ही सायकल प्रेमी यांच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे. या हर घर तिरंगा रॅलीच्या आयोजनाच्या पाठीमागची भूमिका निश्चितच प्रकारे राष्ट्रीय हित लक्षात ठेवून हे प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी अमृत महोत्सव जाण्याचा जो प्रयत्न आहे ते मी निश्चित प्रकारे धन्यवाद देईन की ठाणे शहरातल्या सायकल प्रेमींनी अशा प्रकारचं आयोजन केलं आहे. त्याला उत्तेजन देण्याचं काम ठाणे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने केल्याबद्दल प्रशासनाला सुद्धा धन्यवाद देईन. अशा प्रकारच्या रॅलीचे आयोजन करून एक निश्चितच एक चांगला संदेश नागरिकांच्यापर्यंत पोहोचेल हे मला निश्चित प्रकारे वाटतं. धन्यवाद. मामाच्या गोव्याला जाऊया हा मराठी सिनेमा आपल्या जवळचा सिनेमा आहे हे प्रेक्षकांनी दाखवून दिले. मोठे हॉलिवूड चित्रपट असले तरी मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित झालेल्या विजू माने दिग्दर्शित मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटातील कलाकार कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण यांनी हिरानंदानी इस्टेट येथील द वॉकमधील देवगन सिनेक्स येथे माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलंय. मराठी चित्रपटसृष्टीतील मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिल्या आठवड्यातील सुमारे 170 थिएटर्सची संख्या आता 200हून अधिक झाली आहे.
प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता अनेक चित्रपटगृहांनी शोची संख्याही वाढवली आहे. अभिनेते आणि चित्रपटातील कलाकारांनी यावेळी मराठी प्रेक्षकांचे आभार मानलेत. दिग्दर्शक माने यांनी कॉमेडी हा अत्यंत कठीण प्रकार असल्याचं सांगत प्रेक्षकांनी मामाच्या गोव्याला जाऊयाला दिलेला प्रतिसाद भारावून टाकणार असल्याचं म्हटलंय. मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा आपल्या जवळचा असल्याचं दाखवून दिलंय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. चित्रपटातील कलाकारांनी अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विनोदी चित्रपटांची आठवण करून देत मराठी प्रेक्षकांनी निखळ कॉमेडीला देखील प्रोत्साहन द्यावे असं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे महिलांनी आणि संपूर्ण कुटुंबांनी चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिल्याचे कलाकारांनी सांगितले. पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक परिसरातील थिएटर भेटींमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. मामाच्या गोव्याला जाऊया हा संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाचा पॅकेज आहे, असं संतोष जुवेकर यांनी सांगितलंय. चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्येच जाण्याचं आवाहन करत कलाकारांनी पायरसीला नकार देण्याचंही आवाहन केलंय. दरम्यान पत्रकार, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादांमुळे संपूर्ण टीम भारावून गेली आहे. प्रेक्षकांनी चित्रपट उचलून धरला असून हा सिनेमा सुपरहिट होण्यापासून आता कोणीच रोखू शकत नाही, असा विश्वास यावेळी कलाकारांनी व्यक्त केला आहे. आनंद या गोष्टीचा आहे की जनरली पहिल्या आठवड्याच्या कलेक्शनवर सिनेमा आपलं भविष्य ठरवतो, पण पहिल्या आठवड्यात नंतर ज्यावेळेला सिनेमा वर उचलला जातो, म्हणजे गेल्या आठवड्यात आमचे 170च्या आसपास थिएटर्स होते. या आठवड्यात प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे थिएटरवाल्यांनीच जवळपास 200च्या पार ही संख्या नेलेली आहे. प्रत्येक थिएटरला शोजची संख्यासुद्धा वाढली. म्हणजे आधी एक शो होता, मग आम्ही काहीतरी बोलायचो की अरे मोठा हॉलिवूडचा सिनेमा आहे आणि मराठी सिनेमा दाबला जातो, पण मराठी प्रेक्षकांनी दाखवलं की तो काही असू देत, हॉलिवूडचा किती मोठा सिनेमा असू दे, मराठी सिनेमा हा आमच्या जवळचा सिनेमा आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. इतकं महिलांनी आणि म्हणजे संपूर्ण कुटुंबाने हा पिक्चर उचलून धरलेला आहे. म्हणजे आता तशी आमची ही मित्रांची फ्रँचायझी आहे आणि स्ट्रगलर सालाची ही टीम आहे, पण त्यामुळे आमची इच्छा होती की जास्तीत जास्त पुरुष यावेत, पण महिलांनी हा पिक्चर, मी 3-4 वेळा थिएटरमध्ये भाषण केलं, त्याच्यात पण मी सांगितलं की आता महिलांनी हा पिक्चर उचलून धरलेला आहे, त्यामुळे हा पिक्चर सुपरहिट होण्यापासून तर कोणीच रोखू शकत नाही. सांगतो, आम्ही आधी सांगत होतो की हा सहकुटुंब, सहपरिवार, तुम्ही घरच्यांबरोबर बघण्यासारखा सिनेमा आहे. पण आता प्रेक्षकांनी स्वतःच, काही लोकांनी जेव्हा सिनेमा बघितला आणि जी माउथ पब्लिसिटी झाली, आम्ही तर सोशल मीडियाला आम्ही तर बोलतोच आहोत, पण जेव्हा लोक बोलायला लागले त्यामुळे लोक आता जातात, फॅमिलीला घेऊन जातात, आणि त्यामुळे आमचा मामाच्या गोव्याला जाऊया इट्स अ कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट पॅकेज. मला यापुढे मामाच्या गोव्याला जाऊया या सिनेमाने ओळखलं जाईल, कारण कुटुंबांना हसवणाराच हा एक सिनेमा आहे जो कुटुंबाच्या पसंतीस पडतो. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या वयस्कर वृद्धांपर्यंत हा सिनेमा सगळ्यांना हसवतोय. आम्ही पुणे, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक ह्या बाजूंना भेटी दिल्या आणि लोकांचा जो डायरेक्ट प्रतिसाद मिळतो, डायरेक्ट लोकांच्या कमेंट्स मिळतात, त्यांना कुठल्या पद्धतीने हा सिनेमा आवडतोय हे बघून फार भारावून जायला होतं आहे. आणि आमची जी खंत होती ती पण संपलेली आहे. आमचे शोज वाढलेले आहेत, लोकांना सिनेमा आवडतोय. खूप मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांनी आपल्या सिनेमाविषयी फेसबुकवरती, सोशल मीडियावरती लिहिलं आहे, वैयक्तिक प्रत्यक्षात फोन केलेले. लगेच बघायचं का, तर मी जर आनंदाने इथे इथपर्यंत येऊ शकतो तर तुम्ही आपल्या आपल्या बाजूच्या चित्रपटगृहात जायला काहीच हरकत नाही. किंबहुना जाच आणि लगेच जा, वाट पाहू नका की नंतर कुठेतरी मिळेल आपल्याला, टेलिग्रामवर कोणीतरी पायरेसी करून पाठवेल. मजा नाही. शेवटी सिनेमा हॉलमध्ये सगळ्यांबरोबर हसताना जी मजा येते, म्हणजे आपण आपल्या फॅमिलीत एकत्र बसत नाही. सिनेमामध्ये एक फॅमिली मिळते, सिनेसृष्टीची फॅमिली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात निर्णायक ठरलेल्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावरून महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरोधात छोडो भारतचा नारा देत करा किंवा मराचा निर्धार व्यक्त केला होता. त्या ऐतिहासिक लढ्याची प्रेरणा घेऊन आज देशाची लोकशाही, संविधान, सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कोर्ट नाका येथील संविधानाच्या उद्देशिकेच्या शिल्पासमोर शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्य घराघरात पोहोचवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली.
त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे, खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, प्रदेश पदाधिकारी डॉक्टर गजानन देसाई, राजेश जाधव, मोहन तिवारी, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, मिलिंद खराडे, निशिकांत कोळी, धर्मराज्यचे राजन राजे, ॲडव्होकेट प्रभाकर थोरात, महेंद्र म्हात्रे, सेवादलचे रवींद्र कोळी यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला आणि सर्व स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज ऑगस्ट क्रांती दिन 1942 साली आजच्याच दिवशी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारतची हाक महात्मा गांधींनी दिलेली होती आणि करेंगे या मरेंगे या क्रांतीची ठिणगी पडल्यानंतर अभूतपूर्व असा स्वातंत्र्य लढा या देशामध्ये उभा राहिला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं। या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक जण शहीद झाले। या शहीदांना आज आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि संविधानाच्या उद्देशिकेचं आम्ही या ठिकाणी वाचन केलं। स्वातंत्र्य इतिहास हा पुरेसा माहीत नसतो। 42 साली नक्की काय झालं, चलेजावरची पार्श्वभूमी काय होती आणि अटक झाली 9 ऑगस्टला या सर्व पुढाऱ्यांना आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वर्ष हे लोक तुरुंगात होते। पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या तुरुंगवासामध्ये असताना त्यांचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक लिहिलं म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया। ते तुरुंगात असताना लिहिलं, त्यांना 3-3.5 वर्ष तुरुंगवास झाला होता। आत्ताचे राज्यकर्ते पंडित नेहरूंना शिव्या देण्यासाठी सर्व प्रयत्न करत असतात। जणू काही पंडित नेहरूंचा स्वातंत्र्य लढ्यात काही भूमिकाच नव्हती, फक्त आंबेडकर होते असं म्हटलं जातं। तसं नाही आहे। महात्मा गांधी, पंडित नेहरू, आंबेडकर हे सर्व लोक त्या स्वातंत्र्य चळवळीत होते। सरदार पटेलसुद्धा त्यात होते आणि म्हणून आपण ज्या वेळेला 9 ऑगस्टचा क्रांती दिन ज्यावेळेला साजरा करतो त्यावेळेला या सर्वांचं आपण स्मरण करतो आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं, ज्यांच्या मार्गदर्शनावर आणि तत्वांवर आपण आज उभे आहोत, तीच आत्ता पायदळी तोडवण्याची एकूण एक चर्चा चालू आहे। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच। कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते।
प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. मे पासून सुरू झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. व्यावहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेस मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यभरात राबवण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्ट पूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीचे जुजबी ज्ञान असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्ती नव्हे तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी 2 प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो. प्रवास करत असताना समोरचा जो आहे तो हिंदी भाषिकच आहे हे मनामध्ये ठेवून त्याच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधणं सुद्धा अयोग्य आहे. आपल्या मराठी भाषिक प्रवाशांनी सुद्धा त्याच्याबरोबर मराठीमध्ये सुद्धा संवाद साधणं गरजेचं आहे. आम्ही ह्या पद्धतीने हे 105 दिवसाचं अभियान राबवलं आहे. मला असं वाटतं की आजपर्यंत गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे. 36 वर्षापासून हा नियम आहे. मराठी भाषिक प्रवाशांनी जर त्या समोरच्या रिक्षा चालकाबरोबर मराठी भाषेमध्ये संवाद साधला असता तर आज ही वेळ आली नसती. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भाईंदरपाडा, पोष माता मंदिर ते कोर्ट नाका या मार्गावरती भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रेचं भव्य आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, जयघोषांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण आदिवासी संस्कृतीची झलक या निमित्त पाहायला मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आदिवासी दैवत तारपाधारी वादकाच्या पुतळ्यास आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमामुळे ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी एकजुटीचे आणि सांस्कृतिक अभिमानाचे दर्शन घडले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा, सचिव तुकाराम वरटा, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, सल्लागार अमृत सुरकर, ठाणे शहर संघटक निलेश महाले, महिला संघटक अध्यक्ष अंजली काकरे, ठाणे शहर महिला संघटक संचिता पागी, महिला संघटक प्रियांका महाले, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक केशव भोये, सुनील भुनकडे, अनिल पालवी, हरिप्रकाश यादव, शिवाजी धामडे यांसह अनेक पदाधिकारी, महिला आघाडी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक हंसराज खेवरा यांनी या संदर्भातली अधिक माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. आज आमचा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे. त्याबद्दल आम्ही ठाण्यात शहरातील जितके आदिवासी आहेत तेवढ्यांना संपर्क साधून आम्ही त्यांना आदिवासी जागतिक दिवस हा करण्यासाठी आणि आपल्या 9 ऑगस्टच्या रॅलीला येण्यासाठी त्यांना आम्ही आमंत्रित केलं. आज आमचे ठाण्यातले 90% आदिवासी बांधव आमच्या रॅलीला आणि पदयात्रेत सहभागी झालेले आहेत. तरी आम्ही आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल, भर पावसात तुम्ही आदिवासी दिवस आम्ही मूळ आदिवासी आहे. आदिवासी असल्याकडे आम्हाला पावसात भिजणं गरजेचं आहे. आम्ही पावसात भिजलो नाही तर शेती होणार नाही. शेती होणार नाही, लोक खाणार काय? तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.